नमस्कार मंडळी, सकाळचे बरोबर 6:45 झाले आहेत. 7:30ची गाडी निफाड बस स्थानकावरून लासलगाव ते पुणे होती. परंतु तुम्ही आता बघाल या गाडी पूर्णपणे भरलेली आहे. बघा तुम्ही, अशी ही गाडी पूर्णपणे भरलेली आहे. बघा, अशा पद्धतीने जे ग्रामीण भागातून जे प्रवासी वर्ग येतात आणि अशी ते स्टँडिंगने ते आता पुण्यापर्यंत जाणार, अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्याची आहे. बघा, हे चालक वर्ग आहेत, त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष नाही आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने जे ग्रामीण भागामध्ये जे प्रवासी वर्ग बसमध्ये येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सोय करणार आहेत का? ग्रामीण भागामध्ये तुम्ही गाड्या पुरवायला पाहिजेत, परंतु तशा पद्धतीने तुम्ही पुरवत नाहीत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की आपल्याला 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे. बघा तुम्ही, असे ग्रामीण भागामधले जे प्रवासी वर्ग असतात, जे खेड्यातून येतात आणि त्यांना असं या ठिकाणी ताटकळत बसायला लागतं. काय नाव आपलं? जगदीश वाघ. पुढे चाललात आपण? मुलगी चालली पुण्याला, जबरदस्त हाल आहे, बसायला जागा नाही, उभं राहून जाणं एकदम भयानक आहे. मुलींनी काय करायचं, अशी परिस्थिती आहे. एकदम भयानक आहे, खूप भयानक आहे. चेंगराचेंगरी होती इथं. मागच्या वेळेस एक मुलगी पडली, खूप लागलं. अजिबात नियोजन नाही, काहीच नियोजन नाही.